नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता ई-के-वाय-सीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत आणि ज्यांच्या के-वाय-सी बाकी आहे त्यांनी के-वाय-सी करून घ्यायची आहे. के-वाय-सीमध्ये काय बदल झाले आहेत पहा. पहिला बदल म्हणजे पती हयात आहेत, त्यानंतर घटस्फोटित 2 नंबर, 3 नंबर विधवा असे बदल झालेले आहेत. होय नाही ऑप्शन त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ह्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाले असतील. आता के-वाय-सी तर आपण केलेली आहे आणि के-वाय-सी थोडीशी चुकीची झालेली आहे. आहे का नाही? होय नाहीमध्ये काही बदल झालेला आहे. त्यानंतर एखाद्या विधवा महिलेने दुसऱ्यांचा आधार व्हेरिफाय केलेला आहे. असं काही घटस्फोटित महिलांचं काही चूक झालेली आहे. त्यानंतर ज्यांना पती आहेत किंवा मग वडिलाचा आधारचा व्हेरिफाय करता की बी काही तांत्रिक अडचण आली असेल, अशा सर्वच महिलांसाठी एक खुशखबर आहे असं म्हणावं लागेल. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ई-के-वाय-सी आता काय होत आहे, होत आहे. म्हणजे डबल ई-के-वाय-सी होत आहे. मग ज्यांच्या मनामध्ये काही शंका असतील, आता आपण ई-के-वाय-सी केलेली आहे, पण आपल्याकडं थोडंसं चूक झालेली आहे. मग आता आपले हप्ते बंद पडतील का? काही अडचण येईल का? आहे का नाही? ही एक अविरतपणे चालणारी योजना आहे. आणि त्यानंतर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ₹1500 प्रति महिना देणारी योजना असल्यामुळं ही जी के-वाय-सी थोडीशी व्यवस्थित काय करायची आहे, लाडक्या बहिणींनी करून घ्यायची आहे. त्यामुळं बरेच त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले आहेत साईटमध्ये. आहे का नाही? पहिली जशी साईट होती त्यामध्ये आणखीन काही ऑप्शन आलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना डबल ई-के-वाय-सीची प्रक्रिया करायची इच्छा असेल, काही त्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल, आपले आता काय झालेले आहे, चूक झालेली आहे. त्यामुळं मग तुम्ही काय करू शकता, डबल ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कारण डबल ई-के-वाय-सी होते, त्यामध्ये काही ऑप्शनही आलेले आहेत. त्यामुळं मग जे काही के-वाय-सी करण्याचं बाकी राहिले असतील, त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर के-वाय-सीची प्रक्रिया 31 डिसेंबर ही काय आहे, शेवटची आणि अंतिम तारीख आहे. त्यामुळं मग ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सी करणं बाकी आहेत, अशा सर्वच लाडक्या बहिणींनी तात्काळ आपली काय करायची आहे, के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. तिथून पुढं 31 डिसेंबरपासून पुढं काही तारीख वगैरे वाढणार नाही आणि त्यानंतर आता मध्यंतरी करेक्शनचं आलेलं आहे. म्हणजे चेंजेस झाले आहे करेक्शन म्हणजे काही दुरुस्त करायचं असेल आपल्याला, आपल्याकडून तर चूक झाली आहे, मग त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल, तर त्यासाठी परत ई-के-वाय-सी करायची आहे आणि आपल्याला काय बदल करायचे आहे, त्या पद्धतीने परत आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. मग कोणाची चूक झाली असेल, त्यांनी तात्काळ ई-के-वाय-सीची प्रक्रिया आपली पूर्ण करून घ्या. कारण 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. कोणी घटस्फोटित महिला असेल, त्यांच्याकडून काही ऑप्शन राहिले असतील, होय नाही करायचे, चेक मार्क करायचा, तर त्यांनी करून घ्यायचं आहे. काही विधवा आहेत, काहींना पती आहेत, पण ऑप्शन चुकलेला आहे. ऐका नाही, ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही काय करायचं आहे, आता एडिट करून घ्यायची आहे, म्हणजे दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण दुरुस्तीला साईट आता चालू झालेली आहे आणि ती दुरुस्ती आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. त्यापुढं दुरुस्ती चालणार नाही. त्यामुळं हे सर्व काय करायचं आहे, पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना हप्ता चालू आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे आणि आपली ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण मध्यंतरी काहींनी काय केलं होतं, ऑप्शन आलं नव्हतं विधवांसाठी, घटस्फोटितासाठी, निराधारांसाठी. त्यांनी काय केले होते, दुसऱ्यांचेच आधार व्हेरिफाय करून दिले होते. पण त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता, की आता आपले हप्ते बंद पडतेत का काय? पण त्यांनी काय करायचं आहे, परत ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण ज्यांनी दुसऱ्यांचे आधार व्हेरिफाय केलते ना, त्यांच्यासाठी परत एडिटचा ऑप्शन आलेला आहे आणि तुमची सर्वांची जी के-वाय-सी परत डबल होते. त्याच्यामुळं मग काळजी करायची गरज नाही. तुम्ही सर्वच ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत ना, त्यांनी डबल ई-के-वाय-सीची प्रक्रिया करायची आहे. काही जर चुकीचं वाटलं तरच करायची. ज्यांनी बरोबर केलेले आहे, ॲक्युरेट केलेले आहे, त्यांनी डबल करायची गरज नाही. पण काहींना जर वाटलं आपल्याला चूक झालेली आहे, तर त्याच महिलेने फक्त काय करायचे आहे रे, परत ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि पात्र लाभार्थी महिलांना वाटलं की आपली के-वाय-सी व्यवस्थित झालेली आहे, बरोबर आहे. त्यांनी काहीही हालचाल करायची नाही. नाही केली तरी व्यवस्थित त्यांची पहिली केलेली आहे. त्यामुळं मग के-वाय-सी त्यांची झालेली आहे. पण ज्यांना काही दुरुस्त करायची इच्छा असेल, काही चुकीचं झालं असेल असं वाटत असेल,
तर त्या महिलांनी काय करायचं आहे, आपलं व्यवस्थित दुरुस्त परत डबल KYC पूर्ण करून घ्यायची आहे. तर ह्याच्या परत 31 डिसेंबर 2025च्या पुढं तारीख वगैरे वाढणार नाही, एडिटिंग होणार नाही. त्यामुळं मग लवकरात लवकर KYCची प्रक्रिया तुम्हाला कशी पूर्ण करता येईल ते काय करायचं आहे पाहायचं आहे. त्याच्यामध्ये नवीन चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले आहेत, नवीन त्याच्यामध्ये ऑप्शनही आलेले आहेत. त्यामुळं मग तुम्ही ते वाचून काय करू शकतात, KYCची प्रक्रिया पूर्ण करू शकता. धन्यवाद.